बापू आणि बनी. लेखक द. मा. मिरासदार. प्रेम या विषयावरच्या गोष्टी तुम्ही पुष्कळ वाचल्या असतील, कथा वाचल्या असतील, कादंबऱ्या चाळल्या असतील, नाटकं पाहिली असतील. अमर प्रेमाच्या आणि प्रेमिकांच्या कहाण्या काही जणांना पाठही असतील. रोमिओ ज्युलिएट, शिरीन फरात, हीर रांझा, तानसेन तानी यांच्या प्रेमाने कोणत्या तरुण माणसाचे मन उचंबळून येत नाही? या तरुण जीवांच्या प्रेमाचा जो करुण शेवट झाला, त्याने कोणाच्या अंतःकरणात कालवाकालव निर्माण केली नाही? हे प्रेमी जीव दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले आणि खतम झाले, पण त्यांचे प्रेम मात्र जगात अमर झाले. कुणाला कल्पनाही नसेल, पण या अमर प्रेमिकांच्या पंक्तीला बापू आणि बनी यांचीही नावे उद्या घालावी लागतील. त्यांचेही प्रेम अमर झाले, कारण त्यांच्याही प्रेमाचा शेवट असाच करुण वगैरे झाला. बापू बनीची तीच दर्दभरी कहाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे. बापू पोतदार हा एक उमेदीतला तरुण पोरगा. बापाने त्याला मॅट्रिकपर्यंत कसेबसे नेऊन पोहोचविले, मग मात्र त्याने हात टेकले. आताची गोष्ट सोडून द्या. बापूच्या वेळी मॅट्रिकची परीक्षा म्हणजे भयंकर गोष्ट होती. फक्त नशीबवान पोरे तेवढी पास होत, बाकीचे सगळे हमखास गचकत. बापूही कमनशीबीच निघाला. एकदा दोनदा नव्हे, चांगली 4-5 वेळा त्याने आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली, पण या दुष्ट परीक्षेचा नाद त्याने सोडूनच दिला. बापाच्या जीवावर तो निर्भयपणे गावातून हिंडू लागला. सकाळी उशिरा उठावे, तोंड धुवून चहा पिऊन जे बाहेर पडावे ते जेवायच्या वेळीच घरी उगवावे. जेवल्यावर 2-2.5 तास झोप काढावी. दुपारी चहा पिऊन मासिके, पुस्तके यातल्या गोष्टी वाचत बसाव्यात. संध्याकाळी मित्रमंडळीच्या घोळक्यात आपल्या तरुण वयाला शोभेल अशा गप्पा गोष्टी कराव्यात आणि पुन्हा रात्री मासिके, पुस्तके नाकाला लावून वाचीत बसावे. बापूचा हा साधासुधा निर्मळ दिनक्रम बिनबोभाट कित्येक महिने चालू होता. या काळात वाचनाने त्याच्या मनावर पुष्कळच परिणाम केला. आपल्या वयाचा अर्थ त्याला चांगलाच समजू लागला. या वयात आपलं काय कर्तव्य आहे हेही दिवसेंदिवस त्याला चांगलेच उमगू लागले. त्याची नजर भिरभिरी इकडे तिकडे शोध घेऊ लागली. जाणाऱ्या येणाऱ्या पोरीबाईंकडे तो टोक लावून पाहू लागला. मासिकातल्या गोष्टीसारखे आपल्या आयुष्यातही घडले पाहिजे असे त्याला फार वाटू लागले. वयाच्या मानाने त्याला या विषयातली समजूत बरीच आली होती. त्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग करावा असे त्याला वाटणे साहजिकच होते. पण त्याला जे वाटत होते ते त्याच्या बापाला मात्र मुळीच वाटत नव्हते. पोराची वागणूक थोडीफार बदलेल म्हणून त्याने 4-6 महिने वाट बघितली, पण मासिके, पुस्तके यांच्या जोडीला बापू चोरून हिंदी सिनेमाही पाहू लागला. माळवदावर एकटाच बसून त्यातली गाणी म्हणू लागला आणि गुपचूप सिगरेटही ओढू लागला. तेव्हा मग त्याचे डोके भडकले. एके दिवशी पेटती सिगरेट बापूच्या हातात असताना बापाने त्याला एनचिंसी पकडले. बापूच्या तोंडात 2 भडकावून तो ओरडला, गाढवीच्या, लाज नाही वाटत बिड्या फुंकायला? घरी सोनार कामाचा धंदा आहे. म्हटलं आज शिकशील, उद्या शिकशील, हे धंदे चालवलेस इथे? बापूच्या तोंडात अजूनही धुराच्या 2-3 वेटोळी शिल्लक होती. खरे म्हणजे नेहमीच तो नाकातून धूर बाहेर सोडायचा, पण निरुपाने त्याला तो तोंडातून बाहेर टाकावा लागला. त्यातले एक वर्तुळ बापाच्याच नाकावर जाऊन अलगद बसले. त्यामुळे बापाने पुन्हा त्याला 2 दणके दिले. ते काय नाही, तुला उठता लाथ, बसता बुक्की घालाया पाहिजे. पण आप्पा, बापू केकाटला. एक शब्द बोलू नकोस. तुला उद्याच्या उद्या तुझ्या चुलत्याकडेच पाठवून देतो, म्हणजे येशील टाळ्यावर. इथं राहून वाटेल तसं हिंडायला गोड वाटतंय काय? चुलत्याचं नाव काढल्यावर बापू जरा शहारला. चुलता होताच तसा. शहर गावात त्याचे सोनारकीचे चांगले दुकान होते. मोठा कडक मनुष्य होता. घरातल्या माणसाला दिवसभर दुकानात राबवण्यात फार हुशार होता. चुलत्याकडे राहणे म्हणजे आली कंबक्ती. कामाखाली पिट्टा पडणार आपला. मग कुठला आला हिंदी सिनेमा आणि कुठली आलीत मजेशीर गोष्टींची पुस्तके, सगळेच खलास. बापू विवळत म्हणाला, काका लई खवीस आहे. त्याच्याकडे तू हाण बिगार पाठवू नकोस मला. जीवच देईन मी, बघशीलच तू. मग लई बेस्ट काम. तू देच भोसडीचा जीव, म्हणजे तुझाही ताप गेला आणि आमच्याही मागची कटकट गेली. चल निघ. बाबानं जाता जाता शेवटची गुच्ची त्याच्या पाठीत चढवली. बापूला वाटले मार खाल्ला खरा, पण सुटलोत या प्रसंगातून. आता पुन्हा काही भानगड नाही. पण तसे घडले नाही. 1-2 दिवस गेले आणि बापूच्या बापाने बापूला पुन्हा जिल्ह्याचे गाव गाठले.
बापूला त्याच्या चुलत्याकडे स्वाधीन केले आणि सगळा त्याचा इतिहास साग्र संगीत सांगून तो परत केला. चुलता आधीच दणकेबाज, त्यातून बापूचा हा गौरव ऐकल्यावर तो जास्तच आखडला. बापूवर त्याने चांगलाच दात धरला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात काम करीत बसण्याचे फर्मान सुटले. चुलत्याच्या घरी त्याच्या देखरेखीखाली बापूचा नवीन दिनक्रम सुरू झाला. सकाळी उठल्यावर तोंड धुवून न्याहारी करून जे बाहेर पडायचे ते दुकानात ठोकठोक करीत 12-1 वाजेपर्यंत बसायचे. मधल्या वेळेत घरी जेवायला येऊन थोडा दम घ्यायचा की लगेच दुकानात ठोकाठोकीची कामाची सुरुवात. चांगला अंधार पडेपर्यंत हा उद्योग चालू. रात्री जेवल्यावर बाहेर पडायचे नाही ही ताकीद. आणि प्रत्यक्षात जायची वेळ येते कशाला? दिवसभराच्या दगदगीने बापू इतका खलास व्हायचा की जेवल्यावर तो मुर्द्यासारखा अंथरुणावर पडायचा. दिवसभराचा कामाचा दणका होताच तसा. हातोडीने ठोकाठोकी सदैव चालू. कधी सोने मुशीत घेऊन बागेसरीत घालून तापवीत बसावे, कधी हातोडीने गरम सोन्याची लांब पट्टी करावी, कधी सूतपट्टीने सोने ओढून त्याची तार करावी, कधी बंकनळीने फुंकर मारून डाग जोडावेत. एवढाच काय तो कामात बदल. 2-4 महिने असेच गेले आणि बापू भयंकर कंटाळला. जगाच्या अंतापर्यंत आपला चुलता आपल्याला हेच काम करायला लावणार अशी भीती त्याला वाटू लागली. त्याचे हातपाय, कंबर, पाठ एकसारखी ठणकत आणि नको ते काम असे ओरडून सांगत. बापू फार वैतागला. आता इथून पळून गेले पाहिजे असे त्याला एकसारखे वाटू लागले. पळून जाता आले तर ठीकच, नाहीतर कमीत कमी जीव तरी द्यावा म्हणजे सुटलो या वनवासातून. पुन्हा कटकट नाही असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. याच वेळी बनीने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात एकदम चांदणी चमकली. बापूचा चुलता एक जुनाट गल्लीतल्या जुन्या वाड्यात राहत होता. वाड्याच्या मध्यभागी मोठा चौक होता. त्याच्या कडेने अनेक खोल्या होत्या. अनेक बिराडे होती. वरच्या मजल्यावरही 2-3 बिराडे होती. चौकात एका बाजूला नळ होता. उघडी मोरी होती. एका बाजूने जिना वर गेला होता. सगळी बिराडे या नळावरच उघड्या बंब अंगाने तेथेच आंघोळ करीत. बायका हंडे, घागरी, बादल्या ही आयुधे घेऊन नळाच्या रणांगणावर नेहमीच हजर असत. पाणी भरणे, त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात कलकल करणे आणि त्याही वरच्या पट्टीत भांडाभांड करणे या अशा ठिकाणी आढळणारा लोकप्रिय उद्योग येथेही चालू होता. चौकातल्या बाजूच्या 2-3 खोल्यात बापूच्या चुलत्याचे बिराड होते. बापू त्याच्याच घरी मुक्कामाला होता. या सगळ्या वातावरणात तो आता पक्का मुरला होता. त्या दिवशी नळावर बापू उघडा बंब होऊन आंघोळ करीत होता. हातपाय, मांड्या, खसाखसा चोळण्याचा कार्यक्रम जोरात चालू होता. मध्येच बिराडातली एखादी बाई नळाखाली हंडा लावून जवळ उभी राही आणि हंडा भरला की उचलून चालू लागे. पलीकडे एक म्हातारी धुण्याचा रगाडा घालून धुणे बडवीत बसली होती. टक लावून बघण्यासारखे असे वाड्यात काहीच नव्हते. त्यामुळे बापूची आंघोळ नेहमीप्रमाणे मन लावून चालू होती. वेळ सकाळची होती. हवा छान पडली होती. वातावरण प्रसन्न होते. बापू जरा खुशीत होता. तो डोक्याचे केस खसाखसा पुशीत होता आणि तोंडाने हिंदी सिनेमातील गाणी म्हणत होता. आणि मग अचानक मागणं गोड किनार आवाज आला. झाली का आंघोळ? मला बादली लावायची आहे. तळण्यात आठ्या पोरीचा आवाज ऐकल्यावर बापूने तोंडावरचा पंजा बाजूला केला आणि आवाजाच्या दिशेने जरा वळून बघितले आणि त्याचा काळीज एकदम खल्लास झाला. बापूच्या समोर खरोखरच एक तरुणीपाठी पोरगी उभी होती. धोक्याच्या वयातली, रसरशीत केळीच्या नव्या कोंबाप्रमाणे तजेलदार, रंगाने चांगली उजळ, नाक किंचित अपरे, डोक्यावरचे केस भुरभुरणारे, बहुधा अजून वेणीफणी झाली नसावी. हातात बादली घेऊन एकदम कडक पोजमध्ये उभी. साला कुठल्या सिनेमात अशीच पोज बघितली आपण? बापू डोके चोळायचे विसरून तिच्याकडे बघतच राहिला. एकदम A1 पोरगी आहे. आज अचानक ही कुठून आली? वाड्यातली म्हणावी तर आत्तापर्यंत कशी दिसली नाही आणि वाड्या बाहेरची असेल तर पाणी भरायला इथं कशी आज आली? झाली का आंघोळ? झाली असेल तर व्हा बाजूला, ती पोरगी ठसक्यात म्हणाली. हां झालीच. बापू एकदम भानावर आला. बाजूला सरकला. त्या पोरीने नळाखाली बादली लावली. कमरेवर हात ठेवून ती उभी राहिली. त्याच्याकडे मधून मधून पाहू लागला. कपडे अंगात घालता घालता बाप्यालाही तिच्याकडे चोरून पाहू लागला. आहा, मजा आहे. नैनो से नैन मिले, तो मनात म्हणाला. आता जरा धिटाई केली पाहिजे. पाहुण्या आला काय? पाहुणीने तोंडाचा चंबू करून चक केले. कुणाकडे आला? पाहुणीने कोपऱ्यातले एका खोलीकडे बोट केले. बाप्या आणखीनच विरघळला. काय साला ॲक्टिंग आहे, नटी झक मारते. कोण? आजीकडं? हा आजीकडं काय? होय, तरी म्हणलं तुम्हाला कसं पाहिलं नाही. वाड्याच्या कोपऱ्यात कोष्टाची म्हातारी राहत होती. म्हातारी एकटीच होती. महिन्याच्या महिन्याला तिला पोराची 10-20 रुपयांची मनी ऑर्डर येई. म्हातारी ही काही
करी. मोठी गोष्टी वेल्हाळ होती. अंघोळ करताना बहुतेक बापूची आणि तिची रोज गाठच पडे. बापू डोक्यावरून गार पाण्याचे तांबे घेत असायचा आणि धुणे बडवता बडवता म्हातारी त्याच्याशी गप्पा मारायची. एरवी तिच्याशी बोलायचे म्हणजे बापूला भारी कंटाळा येईल, कारण तिचे बोलणे लवकर कधीच संपत नसे आणि म्हातारीची बडबड ऐकण्यात गंमत कसली. बापू तिला टाळतच असे. पण आज तिच्याकडे ही पोरगी आलीये म्हटल्यावर पहिल्यांदाच बापूचे म्हातारीबद्दल बरे मत झाले. त्या दिवशी दिवसभर बापूला दुसरे काहीच सुचले नाही. सारखा त्या पोरीचा मुखडा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. सोन्याचा तुकडा हातात घेतल्यावर तिचाच हात हातात धरला आहे असे त्याला वाटू लागले आणि त्या नादात त्याने त्या तुकड्याला 2-3दा कुरवाळलेही. सूतपट्टीतून सूत ओढताना आपण तिलाच हातात धरून ओढतो आहे असं त्याला वाटू लागले. चुलत्याचा भसाडा आवाज कानी आदळला नसता तर कदाचित त्याला आणखीनही काही वाटले असते. बाकी काही म्हणा, पोरगी एकदम हाय क्लास आहे. वाड्यात राहायला आता जरा मजा येईल. नाहीतर सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या आणि पोरांचं लेंडार असलेल्या एकीकडं बघू वाटत नाहीत. एक जोरात घोरती तर दुसरी रात्रभर खोकतच बसती आणि ती कोष्ट्याची म्हातारी तर सारखी तोंड वाजवून डोसकं उठवती. काय साली मजाच नव्हती कुठं. इकडं चुलत्याचा कार आणि वाड्याचा हा ताप. आता जरा गंमत आली. काय बरं नाव या पोरीचं? पण पोरीचं नाव कळायला बापूला वेळ लागला नाही. त्या दिवशी रात्री जेवणखाण आटपून चौकातल्या कट्ट्यावर त्याने बसकण मारली आणि त्याला म्हातारीचा आवाज ऐकू आला. बने, झालं का नाही खरकट आवरून? आटपाशिक. अरेच्चा, म्हणजे तिचं नाव बनी आहे तर. ठीक आहे, काही वाईट नाही. चालेल ते नाव आपल्याला. पण ही राहणार किती दिवस चौकशी केली पाहिजे. झोपायची वळकटी कट्ट्यावर पसरत बाप्याने आसपासच्या भिराऱ्यांकडे वळून पाहिले. जो तो जेवणा खाण्याच्या गर्दीत होता. कुणाचे फारसे लक्ष नव्हते. मग बापूने सासूदपणे म्हातारीकडे मोर्चा वळवला. काय आजी, झाली नाही का जेवणखाणी? खोली बाहेरच्या पायरीवर बसलेली म्हातारी तपकिरीचा झटका नाकात घेत म्हणाली, झाली आत्ताच. रातच्याला काय लागते, भाकरी आणि कालवण. आणि मला जाते कुठं जास्त. असं का? काहीतरी बोलायचं म्हणून बाप्या म्हणाला. तर रे बाबा, माझी तब्येत ही अशीच. तोळा मासा, लवंग खाल्ली तर कडकी होती आणि येलदोडा खाल्ला थंडी वाजून येते. मग बराबर आहे. पहिले मी अशी नव्हती. दुखण्याचं नाव माहीत नाही कधी. 10 वर्षात आजारी नाही. बापू कंटाळला. झाली म्हातारीची बडबड सुरू. आता ती काही लवकर संपायची नाही. गाडी रुळावर आणायला आता आपणच विचारलं पाहिजे. पाहुण्या कोण आल्यात? अरे पाहुणी कुठली आली आहे? नातच की माझी. असं का? मग हाय. बघितलं नव्हतं आज पतूर. कसं बघशील, बापाकडेच असती. माझी तब्येत ही अशी. ती बी मधनं आजारी पडायला लागली. लेक म्हणाला, राहू दे तुझ्याकडे 4 दिवस. तुला बी मदत होईल. म्हाताऱ्या माणसाला पाहिजेच कुणीतरी. बापूने सहानुभूती दाखवली. मनात तो म्हणाला, त्याशिवाय तरण्या माणसाची सोय होतीये का? म्हातारीने पुढे अर्धा तास बडबड केली. एरवी बापू अगदी कंटाळून गेला असता, पण उष्टी खरकटी आटपून बनीसुद्धा म्हातारीच्या शेजारी पायरीवर येऊन बसली. त्यामुळे बापूची झोप पार उडाली. म्हातारीच्या बोलण्यावरून त्याला एवढे समजले की तिची ती हाय क्लास नात तूर्त तरी काही दिवस तिच्याकडे राहणार आहे. निदान 1-2 महिना तरी खास. बनीकडे चोरून बघता बघता बापू मनात म्हणाला, 1-2 महिना म्हणजे अगदीच काही कमी नाहीत. तेवढ्या मुदतीत हे काम जमण्यासारखं आहे. खटपट मात्र जोरदार केली पाहिजे. ओळख पाळख फारशी नव्हतीच, पण आगाऊपणा करून बापू बनीला म्हणाला, बरं झालं तुम्ही आलात. आजीची लय आबाळ होती. बनीनं यावर काहीच उत्तर दिलं नाही. बाप्यानं पुन्हा गाडी पुढे रेटली. म्हातारं माणूस म्हणजे कसं सुखात पाहिजे. कामधाम असू नये, जितकी रेस्ट मिळेल तितकं बरं असतंय. मला काय काम करायला हिथं आणलंय का? बनी एकदम उसळून बोलली. अरे वा, बराच ठसका आहे की. मस्त काम आहे. अशी पोरगी आपल्याला फार आवडते. तसं नवं, तेवढ्याच म्हातारा माणसाला आधार असतो. बाप्यानं सारवासारव केली. आधार आणि फिदार मला नाही माहीत, पण करमतंय का इथं? म्हातारी मध्येच तोंड घालून बोलली. अरे आज तर बाबा आलीये. अन्न कर्माला काय झालं? शहर गावात राहायला तर आवडतंच माणसाला आजकाल. हिंडा फिरायला हाय, सिनेमा हाय. सिनेमाचा तर लई नाद आहे पोरीला. बनीला सिनेमाचा नाद आहे हे कळल्यावर तर बापूचे काळीज लटकन हल्लेच. अरेच्चा, म्हणजे जमलेच की सगळे. आता काही फिकीर नाही.
बरोबर जुळवतं काम, हा हा म्हणता. वाड्यात कुणाला पत्ता लागू न देता सफाईने मात्र काम केले पाहिजे. चुलत्याला कळले तर बोंब होईल, हाकलून लावतील आपल्याला. असे होता उपयोगी नाही. महिन्या 2 महिन्यांनी एकदा सिनेमाप्रमाणे करायचे. बनीला घेऊन पळून जायचे. त्या दिवशी रात्री बापूला लवकर झोप लागलीच नाही. सारखी त्याच्या डोळ्यासमोर बनीची मूर्ती उभी राहत होती आणि त्याच्या अंगावर गोड काटा उभा राहत होता. स्वप्नातही त्याला असेच काहीतरी दिसत होते. त्या दिवसापासूनच बापूचा कार्यक्रम एकदम बदलला. रोज उशिरापर्यंत लोळत राहणारा आणि नियमाने चुलत्याच्या शिव्या खाणारा बापू लवकर उठू लागला. बनीची पाणी भरायची आणि त्याची आंघोळीची वेळ एकच येऊ लागली. आंघोळ झाली तरी कपडे स्वतःच धुवून टाकले पाहिजेत असे त्याला वाटू लागले. म्हातारीशी काही ना काही बोलणे त्याला आवश्यक वाटू लागले. रात्री जेवण झाल्यावर बाहेर हिंडायला जाण्यासाठी तडफडणारा बापू आता हटकून वाड्यातच थांबू लागला. रोज रात्री म्हातारीशी आणि बनीशी नियमाने गप्पा मारू लागला. म्हातारीची बाहेरची कामे मोठ्या हौसेने करू लागला. 15-3 वारांचा बापू पुष्कळ प्रगती झाली होती. बनी आपणहून एखाद दुसरे वाक्य त्याच्याशी बोलू लागली. त्याच्या विनोदाला खुदकन हसू लागली. जाता येता चोरटे कटाक्ष फेकू लागली. एकूण बापूच्या आडाख्याप्रमाणे सगळे बरोबर घडू लागले. मग बापूने एके दिवशी आणखीन ढिटाई केली. बापू नळावर नेहमीप्रमाणे आंघोळ करीत होता. बनी बादली घेऊन नेहमीप्रमाणेच उभी होती. चांगला चान्स आला होता. बापूने इकडे तिकडे पाहिले आणि एकदम तिच्या तोंडावर हाताने पाणी उडवले. बनीचा घामेजलेला चेहरा आणखीनच ओलसर झाला. आता पुढे काय होईल? बनी आरडाओरडा करेल का खुदकन हसेल? काय घडेल त्यावर बापूचे पुढचे हिशोब अवलंबून होते. पण बनी काही बोलली नाही. ती जरा चमकली, पण भरलेली बादली घेऊन मुकाट्याने घरात गेली. पुन्हा परत आली. बापूने पुन्हा एकदा तोच प्रयोग हळूच केला. बनी हळूच म्हणाली, चला काहीतरीच काय, लोक बघत्याल. बघू दे. बाप्या एकदम चेकाळला. बघू दे काय? मला नाही खपायचा असला चावटपणा. अगं आहा ग, चावटपणा आहे का ह्यो? मज्जा आहे उलट. बनीची बादली भरली. ती घरात गेली. ती परत आलीच नाही. बापूची आंघोळ संपली. तोही कपडे बदलून घरात गेला. मग पण मनात मात्र त्याने एकच खुणगाठ बांधली. काम फत्ते झाले. पहिली चढाई यशस्वी झाली. आता पुढची मजल मारणे फारसे कठीण नाही. सगळे कसे सिनेमातल्या गोष्टीप्रमाणे बरोबर जमते आहे. सिनेमा पाहून आणि मासिका पुस्तकातल्या गोष्टी वाचून बापूला अशा प्रकरणातले सगळे आडाखे पाठ होते. फक्त ते अंमलात आणायचे होते. मग बापूने तिला एकदा बाहेर रस्त्यावरच गाठले. बनीच्या हातात पिठाचा डबा होता. ती घाईघाईने चालली होती. बापू दुकानाकडे निघाला होता. काय, दळण आणायला निघालीस का? बनी मुरका मारून म्हणाली, नको का? पीठ उडालंय ना समद घरातलं. खरं म्हणजे तुझ्या हातात ह्यो डबा शोभतच नाही. मग दागिन्यांचा डबा पाहिजे. अशी फर्स्ट क्लास दिसशील तू, एकदम नवी नवरी. काय चला, काहीतरीच बोलताय. आई शपथ. बापूनं दळणावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. लई फॅनबाज दिसशील ग. एकदम सिनेमातच बोलवतील तुला. सिनेमा बघायला बी मिळणं हितं आणि सिनेमात बोलावत्यात. बनीनं मान वळवली. बापूच्या डोक्यात एकदम जोरदार आयडिया आली. बघायचं का तुला सिनेमा? कोण दाखवते? मी दाखवते ना. तुम्ही पुष्कळ दाखवताल, पण सोडलं पाहिजे की म्हातारीनं. आणि वाड्यातले लोक काय म्हणतील? होय, ती खरी अडचण होती. बनीला कोण बाहेर सोडणार? आपण राजरोज तिच्याबरोबर जाणे ही तर गोष्ट शक्यच नव्हती. काय करावे बरे? काहीतरी काढतो मी गुंडी. तू येशील का पण? बनीने मान हलवली. मग ती तरातरा पुढे निघून गेली. बापू दुकानाकडे गेला. मनाशी विचार करीत राहिला. साले हे सिनेमाचे काम जमले पाहिजे. काय वाटेल ते करून जमवले पाहिजे. काय करावे बरे? दुकानाला सोमवारी सुट्टी असते. त्या दिवशी जरा बाहेर मोकळीक असते. रात्री जावे तर शक्य नाही. सोमवारी दुपारचा खेळ गाठला पाहिजे. म्हणजे मग बनीलाही बाहेर सटकता येईल आणि आपलाही कुणाला संशय येणार नाही. दुसऱ्याच दिवशी बापूने बनीला पत्र लिहिले. प्रिय बनी, सोमवारी दुपारचा खेळ आहे. दिले बेकरार. 3 वाजता तू परस्पर ये. मी तिकीट काढतो. खरे म्हणजे पत्र लिहिण्याची काही गरज नव्हती. हा निरोप समक्षही सांगता आला असता नेहमीप्रमाणे नळाच्या जागी. पण वाड्यात कुणाला संशय येऊ नये याची काळजी घेणे आवश्यक होते. सिनेमातही नायक नायिकाला पत्र लिहित नाहीत का? मग आपण लिहिले म्हणून काय झालं? पत्र लिहिताना बापूने एक खबरदारी घेतलीच होती. अक्षर बदलले होते आणि मुख्य म्हणजे पत्राखाली सही मुद्दामच केली नव्हती. आंघोळ करता करता बापूने हळूच बनीला खूण केली. बनीने चिठ्ठीचा
गोळी उचलली आणि भरलेली बादली घेऊन ती घरात नाहीशी झाली. त्या दिवशी रात्री कट्ट्यावर बापू झोपला असताना झटकन त्याच्या अंगावर एक दगड येऊन पडला. बापू खडबडून उठला. पाहतो तर दगडाला बांधलेला एक कागद. मग बापूला राहावलंच नाही. त्याने रस्त्यावरच्या म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली जाऊन घाईघाईने ती चिठ्ठी वाचली. तुझे पत्र मिळले. मी शिनमास येते. तू वाट पहा. मला फार मजा वाटते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण भेळ पण खाऊ. तू मला भांगड्या पण आण. तुझी बणी. सोमवारचा कार्यक्रम बिनभोभाट पार पडला. जेवण झाल्यावर घटकाभर बापूने कपडे बिपडे करून ऐटबाज भांग पाडून बाहेर पडला. त्याने बनीला बांगड्या आणल्या. फॅमिली सर्कसची 2 तिकिटे काढली. तेवढ्यासाठी त्याने चुलत्याच्या गल्ल्यातला 5 रुपयाचा गल्ला हळूहळू बेताबेताने मारला होता. मग बनीची वाट पाहत त्याने वेळ काढला. ठरल्याप्रमाणे बरोबर 3 वाजता बनी आली. त्याच्याकडे बघून खुदकन हसली. सिनेमाच्या थिएटरात आपल्याला ओळखणारे 2-3 आले हे पाहून बापूने बघून ठेवले होते. त्यामुळे बनीजवळ बसण्याचे धारिष्ट त्याने केले नाही. तिला दूर बसवलं. तिला खुणावून तो एका बाजूच्या खुर्चीवर बसला. दोघांनीही सिनेमा पाहिला, पण लांब लांब बसून. त्यामुळे पाहिजे ती मजा आली नाही. पण हरकत नाही, इथपर्यंत तर जमले. पुन्हा पाहू. आता बापू बनीचे संघर्षण चांगलेच जुळले. मग बापूला जे हवे ते घडू लागले. जाता येता तिरकस कटाक्ष, खुदकन हसणे, चोरटी नजर भेट आणि चेष्टा. सगळ्यांच्या नजरा चुकवून केलेली पत्रांची देवघेव, बांगड्या, आकडे, हातरुमाल यांची भेट, बाहेर रस्त्यावर होणाऱ्या ओझरत्या भेटी, कापराप्रमाणे अंग पेटवणारे स्पर्श, दिवस भराभर उलटले. महिना, 1.5 महिना, 2 महिना थंडी संपली आणि उकाडा सुरू झाला. सगळी माणसे बाहेर झोपू लागली. म्हातारी आणि बनी वर माळवदावर अंथरूण टाकू लागली. खाली जागा बरी नाही या सबबीवर बापू पण मधून मधून वर झोपू लागला. गप्पा गोष्टी करायला सर्वांपेक्षा जास्त वेळ मिळू लागला. बापूला वाटले आता हीच खरी वेळ. पुन्हा अशी संधी येणार नाही. एकदा तरी सिनेमातल्या प्रमाणे घडले पाहिजे. बनीचा हात धरून आपण तिला जवळ ओढले पाहिजे. बनीने खांद्यावर आपले डोके विसावले पाहिजे. या अद्भुत कल्पनेने बापूचे अंग शहारले. खरे म्हणजे ती गोष्ट फार अवघड नव्हती. बापू माळवदावर अलीकडच्या खणात झोपत होता. असे दिवसामागून दिवस गेले, पण बापूची काही प्रगती होईना. मग एक दिवस बोलता बोलता म्हातारी बापूला म्हणाली, बाबूचं पत्र आलंय की आज? बापूला काही कळलं नाही. कोण बाबू? हात दोडा. अरे, बनीचा बाप नव्ह का? बनीचा बाप म्हटल्यावर बापूने कान टवकारले. तो एकदम हुश्शर झाला. काय म्हणून पत्र आलंय? हेच सोमवारी सकाळी येणार आहे. जेवण करून दुपारच्या लेकीला घेऊन जाणार म्हणतोय. असं? बापूचा चेहरा एकदम पडला. इतक्या लवकर? लवकर कसं होतंय? चांगला 2-2.5 महिना झालं की र. जिकडचा माणूस तिकडं जायलाच पाहिजे. ते बी खरंच. सोमवार 2-3 दिवस लांब होता. हे एकदम अवचित संकट आलं. आता काय करावं बरं? या संकटावर नायकाने काय उपाय केला हे बापूने अजून कोणत्याही सिनेमात पाहिलं नव्हतं. बापूला काही सुचेना. दुसऱ्या दिवशी आंघोळ करता करता तो हळूच बनीला म्हणाला, चाललीस का ग घरी? बा येणार आहे. त्याच्या संगट जावंच लागल मला. बनी विव्हळली. पण तिच्या मुद्रेवर बापू इतके दुःख दिसले नाही. मला सोडून? मी पत्र धाडीन की गावाकडनं. पत्राला घेऊन काय जाळायचंय? मग आमचं काम तसंच राहिलं की. कोणचं काम? आता काय सांगायचं या पोरटीला? बापूला भयंकर संताप आला. फुकट हिला सिनेमाला नेली, बांगड्या दिल्या, हातरुमाल दिले, भेळ खाऊ घातली. कार्टीला आपले काही काम राहिले हे सुद्धा कळलं नाही. हिचा एकदा तरी कळलं पाहिजे. शुक्रवार गेला, शनिवार गेला, रविवार गेला, पण बापूला काही उपाय सुचेना. रविवारी संध्याकाळी दुकानातलं काम जरा आटपून तो बाहेर पडला. खिन्न मुद्रेने पाय ओढीत घराकडे निघाला. बस झालं, संपलं. बनीची आणि आपली आजची काय ती भेट, तीही लांबून. उद्या ती बापाबरोबर गावाकडं निघून जाणार. पुन्हा कुठली आलीये तिची आपली गाठभेट. सगळे छान जुळले होते. चालता चालता बापूचे एकदम लक्ष समोरच्या दुकानाकडे गेले. दुकानाच्या बाजूला उभी केलेली पाटी होती. बापूने सहज तिच्यावरचा मजकूर वाचला.
जुलाबाच्या गोळ्या, कोठा साफ होण्यासाठी रामबाण उपाय. आमच्या सुप्रसिद्ध टमकोटॅक्स गोळ्या वापरा, एक वार अनुभव घेऊन खात्री करा. बापूच्या डोक्यात एकदम वीज चमकली. अरे च्या, असे केले तर? ताबडतोब दुकानात जाऊन त्याने विचारले, या गोळ्या आहेत? कोणत्या? टमकोटॅक्स. हां, त्याचं आहेत ना, 10 पैशाला 1, 4 आण्याला 3. पण गुण येईल ना? आलाच पाहिजे, दुकानदार आत्मविश्वासाने बोलला. अर्ध्या गोळीनं काम होईल. कोठा जड असेल तर जास्तीत जास्त 1 गोळी. असं? मग द्या 3 गोळ्या. बापूनं 4 आणे टाकले. गोळ्यांची पुडी खिशात टाकून तो लगबगीने घरी आला. कपडे बदलून, हातपाय तोंड धुवून त्याने जेवण उरकले. आता लवकर वर जाऊन अंथरूण टाकून पडायचे. नेहमीप्रमाणे म्हातारी आणि बनी अंथरूण घेऊन वर येतीलच. जरा बरं नाही अशी बतावणी करून पडायचे. म्हातारी प्रेमळ आहे, ती काहीतरी काढा बिडा गवती चहा करीलच. चहाच करायला सांगायचा. आपल्याबरोबर सगळ्यांनीच चहा घेतला पाहिजे असा आग्रह करायचा. ते जुळलं तर द्यायची गोळी चहात टाकून म्हातारीच्या, म्हणजे मुकाट्यानं खाली जातीये. बापूचे काळीज आनंदाने उडू लागले. एवढे मात्र जमले पाहिजे, मग आपण आहोत आणि बनी आहे. जेवण झाल्यावर बापू इकडे तिकडे उगीच रेंगाळला. मग अंथरूण घेऊन त्याने माळवत गाठले. नेहमीच्या जागेवर ते पसरले. कानोसा घेत तो निवांत पडून राहिला. वर आभाळात दिसणाऱ्या चांदण्या मोजीत राहिला. थोडा वेळ गेला. वाड्यातली गडबड थोडी कमी झाली. थोडासा गार वारा सुटला. म्हातारी आणि बनी वर येत असल्याची चाहूल लागली. बापूने झटदिशी डोक्यावरून कानावरून फाटकी मफलर गुंडाळली. उगाचच कळू लागला. म्हातारी आणि बनी वर आली. म्हातारीने चिमणी बाजूला ठेवली. बनीने अंथरुणे टाकली. दोघीही बसल्या काहीतरी बोलू लागल्या. थोड्या वेळाने म्हातारीच्या बापूकडे लक्ष गेले. का र बाबा, आज डोक्याला गुंडाळून घेतलंस? गोड वाटत नाही का? बापू कुंथत म्हणाला. व्हय व आजी, अंग जरा कचकचते, ताप बी आल्यावाणी वाटतोय. मग दोडावर का झोपला हाय सुगड्यावर? जा खाली, असं वाऱ्यावशी पडू नये आजारी माणसानं. चल उठ. चायला काय पिढा हाय? मी हिला घालवायला बघतोय आणि ही मला घालवतीये खाली. कटकटच आहे. खाली कुठं जायचं आजी? चुलत्याचा पोरवडा काय थोडा हाय वय? आणि धाकटा ढगाटा काय हाय? उकडून उकडून माझा जीवच जाईल. मग औषध बिवषध तरी घ्यावं एखादं. गवतीचा चहा चांगला असतो म्हण ह्याच्यावर. लई चांगला, लगी घाम येतो. पर घ्यावा कसा? का बरं? परक्याच्या घरी राहतो आपण आजी. चुलता झाला म्हणून काय झालं? परक्याचंच घर. आपलं घर हाय का कवा बी काही बी का सांगायला? मग राहू द्या, होईल बरं 1-2 दिवसात. अरे मग आम्हाला सांगायचं, आम्ही काय परके आहेत का? तुम्हाला कोण तसं म्हणलं? मग झालं तर. असा संवाद झाला. मग म्हातारी बनीला म्हणाली, बने उठ ग, जा खाली. कोनाड्यात गवती चाचा जुडा हाय. कोपभर चा आणून दे की त्यासनी. कशाला त्यांना उगीच त्रास? बापू विवळला. पुन्हा कणू लागला. बनी उठलीच नाही हे बघून तो जास्तच विवळू लागला. उठ ग उठ बने, तू बी लई चॅंगट. म्हातारी रागवली. असं करा आजी, समद्यासनीच करा. सगळे आपण घेणार असलो तर मी घेईन, आणि माझ्या एकट्यासाठी म्हणलात तर नका करू मग काही. बरं कर समद्यांनाच थोडा थोडा, मी बी घेईन, म्हातारीने निक्षून सांगितलं. तेव्हा बनी उठली. चिमणी घेऊन खाली गेली. वर अंधार पसरला. म्हातारी तपकीर नाकात कोंबून म्हणाली, मला बी मागं असंच बुरसाण आलं. गवती चा केला आणि भुगलं भरून घेतलं. मग काय, फाटच्याला घामच घाम, सकाळच्याला मोकळं वाटलं. म्हातारीने त्या दुखण्याची हकीकत 15-20 मिनिटं सांगितली. बापू अगदी वैतागून गेला. आता थोडक्यासाठी ही कटकट सोसली पाहिजे या विचाराने धीर धरून राहिला. 15-20 मिनिटांनी बनी एका ताटात 3 कब्बशा घेऊन आली. ताट मध्येच ठेवून ती बाजूला बसली. म्हातारीने हाक मारली तसा बापू तट्ट दिशी उठला. त्यांच्या अंथरुणावर येऊन बसला. ही चांदणी हाय ना, तिला सुकराची चांदणी म्हणतेत. बापूनं थाप ठोकून दिली. हात वर केला. म्हातारी वर बघू लागली. बनीही आभाळाकडे पाहत राहिली. सुकराची चांदणी? या टायमाला कुठली आली आहे सुकराची चांदणी? ती तर फाटला उगवती, पण कवा कवा दिसती या टायमाला. अशी कशी दिसल? माझ्या लहानपणी
असं म्हणून म्हातारीने पुन्हा कुठली तरी एक कथा लावली. तेवढ्यात बापूने आपले काम उरकले होते. खिशातली पुडी काढून त्याने 3ही गोळ्या हातात घेतल्या आणि म्हातारी समोरच्या कपात टाकून दिल्या. हो, उगीच भानगड नको. कोठा जड असला तर चांगल्या 3 गोळ्या टाकलेल्या बऱ्या. मग तो कप उचलून म्हातारी पुढे ठेवीत म्हणाला, घ्या आजी, तू घे ना, तुझ्यासाठी तर केलाय चहा. हे काय घेतलंय? बापूने कप उचलला. बशीत ओतून तो फुंकून फिंकून पिऊ लागला. त्याने मुद्दामच म्हातारीकडे बघितले नाही. तेवढ्यात खालून चुलत्याने त्याला हाक मारली. कप बशी खाली ठेवून तो उठला. गडबडीने वरवंटीपाशी जाऊन खाली वाकून तो बोलला. चुलत्याने त्याला सकाळी कसले तरी काम करायला सांगितले. कसले ते त्याला नीट कळले नाही. होला हो करून तो पुन्हा परत जागेवर येऊन बसला. बाकीचा चहा त्याने कपानेच ढोसला. हळूच त्याने म्हातारीकडे पाहिले. दोघीही बशीत फुंकून चहा पित होत्या. बापूला समाधान वाटले. अखेर जमले सगळे. आता थोडी कळ काढली की झालं. चहा संपला. कप बशा बाजूला गेल्या. मग म्हातारीने मघाचा विषय सुरू केला. तर बरं का, अशीच रातच्याला मी निघाली होती रानात. मला वाटलं फाटच झाली. म्हणलं आता चांदणी दिसल, मग दिसल. थोड्या वेळानं दिसलं आणि अशी मज्जा उडाली म्हणतोस. या गोष्टीत 15-20 मिनिटं गेली. बापू म्हणाला, बोल बोल, किती बोलायचं तेवढं बोल म्हातारे. आता थोडाच टाईम आहे, तेवढ्यात काय बोलायचं ते बोलून घे, मग समजल हिसका. आणखी 10 मिनिटे गेली. बापू अधीरतेने वाट पाहत राहिला आणि एकाएकी बनी ताडदिशी उभी राहिली. म्हातारी आश्चर्याने म्हणाली, का ग? पोटात गुडगुडायला लागलंय माझ्या, लई कळ येतीये. आलीच मी खाली जाऊन. बनीचा चेहरा कसानुसा झाला. एकदम का ग, काय झालं? कुणाला ठावं? असं म्हणून बनीने चिमणी उचलली आणि ती भराभरा खाली गेली. बापूनं कपाळावर हात मारून घेतला. थोड्या वेळाने बनी वर आली खरी, पण पुन्हा तिचे एक पोट गुडगुडू लागले. मग पुन्हा ती खाली गेली. पुन्हा वर आली, पुन्हा खाली गेली. 3-4दा असा प्रकार घडला. मग ती वर आलीच नाही. काय या नव्या पोरीचं कळतच नाही मला. असं म्हणून रात्रभर म्हातारी बडबड करीत राहिली आणि बापू ती ऐकत राहिला. धन्यवाद.